टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी कर्तव्य बजावणाऱ्या आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना अत्यंत अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेचे तीव्र प्रतिसाद केज तालुक्यात उमटला असून केज तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे। या प्रकरणी खासदारांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करावा व त्यांची खासदारकी कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी केज तालुका पत्रकार संघाच्या वतीने नायब तहसीलदार हांगे साहेब यांना निवेदन देण्यात आले। तहसील परिसर घोषणांनी दणाणला। निवेदन देण्यासाठी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने एकत्र आले होते। यावेळी उपस्थित पत्रकारांनी खासदारांच्या दडपणशाही आणि अरेरावी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पत्रकारांच्या घोषणांनी संपूर्ण तहसील कार्यालय परिसर दाणादून गेला होता। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर अशा प्रकारे हल्ला करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा सर्व स्तरातून धिक्कार केला जात आहे। तीव्र आंदोलनाचा इशारा पत्रकार बांधवांनी लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे। पत्रकार संघाने निवेदनात म्हटलं आहे की लोकशाहीत प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे। मात्र खासदार संजय दिना पाटील यांनी ज्या प्रकारे पत्रकारांना धमकावले आहे ते अत्यंत निंदनीय आहे। प्रशासनाने त्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी। जर या प्रकरणी तात्काळ योग्य ती पावले उचलली गेली नाही तर केज तालुक्यातील सर्व पत्रकार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रतिलिपी पुढील योग्य कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय जिल्हाधिकारी बीड यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत। तालुक्यातील सर्व पत्रकार संघाचे प्रतिनिधी म्हणून पत्रकार उपस्थित होते। या निवेदनावर प्रकाश मुंडे, गौतम बचुटे, श्रावणकुमार जाधव, विजय आरकडे, तात्या गवळी, महादेव गायकवाड सहित अन्य पत्रकार यांच्या सह्या आहेत। निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदार हांगे साहेब यांच्यासोबत एलसीबी विभागाचे शिवाजी कागदे साहेब देखील उपस्थित होते। या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात पत्रकारांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्यांना धमकी देणं एवढंच नाही तर तुम्ही माझ्याशी प्रश्न विचारू शकत नाहीत अशा पद्धती लोकशाही विरोधीची भाषा करणं हे विघातक आहे। म्हणून केज तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांच्या वतीनं त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही निवेदन देतो आहोत। खरं तरी माध्यमांची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे। एकीकडे हे फुटणारे लोक जातात आणि त्यांना लोकशाहीच्या संदर्भाने ज्यावेळेस माध्यम प्रश्न विचारण्याची भाषा करतात त्यावेळी एकीकडे तू माझ्याशी असं विचारू शकत नाही अशा पद्धतीची अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणं, जीवे मारण्याची धमकी देणं, पत्रकारांना अशा पद्धतीचं पत्रकारांसोबत वर्तन करणं हे कायद्यानं गुन्हा आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही असं निवेदित करत आहोत की पत्रकारांना पत्रकार विरोधी जो पत्रकारांच्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा पत्रकारांचा या ठिकाणी हल्ला करून त्यांना संपवलं जात आहे, त्यांच्या विरोधात कट कारस्थान रचलं जात आहे आणि अशा मातब्बर आणि माजुरी लोकांविरुद्ध कायदेशीररित्या पत्रकार संरक्षण कायद्या संदर्भाने गुन्हा दाखल करण्यात यावा। संजय पाटलांची खासदारकी ज्या लोकांच्या मतावर जे खासदार निवडून येतात, ज्यांना माध्यमांनी मोठं केलेलं असतं, अर्थात असे खासदार जर माध्यमांविरोधी भाषा बोलत असतील, माध्यमांना जीवे मारण्याची धमकी देत असतील तर आम्ही माध्यम म्हणून त्यांचा जाहीर निषेध करतो। त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे, नव्हे त्यांना अटक झाली पाहिजे। कारण या देशामध्ये लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे आणि माध्यमांना त्यांची भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी या लोकशाहीमध्ये तरतूद असताना आम्हाला कुठेतरी या ठिकाणी आम्हाला गळचेपी करण्याचं षडयंत्र केलं जात आहे। तर अशा व्यक्तींचा जे लोकप्रतिनिधी म्हणायच्या लायकीचे नाहीत अशा व्यक्तींचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्यांच्यावर कायदेशीररित्या कठोर कारवाई करण्यात यावी आणि असे वाचाळवीर पुन्हा लोकशाहीमध्ये उभे येऊ नयेत अशा पद्धतीची आमची मागणी आहे। म्हणून आम्ही केज सर्व पत्रकार संघाच्या वतीने एक जाहीर निषेध करत आहोत। मुर्दाबाद मुर्दाबाद संजय पाटील मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद संजय दिना पाटील मुर्दाबाद। लोकशाही पत्रकार संघाचा विजय असो, पत्रकार एकजुटीचा विजय असो। संजय दिना पाटलांवर कारवाई झालीच पाहिजे, संजय दिना पाटलांवर कारवाई झालीच पाहिजे, संजय दिना पाटलांची खासदारकी रद्द झालीच पाहिजे, संजय दिना पाटलांची खासदारकी रद्द झालीच पाहिजे। या ठिकाणी पत्रकाराला संबोधलं जातंय
अशा या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळा घोटण्याचं काम केलं जाते आणि ते काम सुद्धा एका खासदाराकडून केलं. संजय दिना पाटील नावाचा जो खासदार आहे त्या खासदारानं त्याची त्या लोकशाहीच्या मूल्याची चाड न जपता किंवा त्या मूल्य पायदळे तुडवून ज्या पळपुट्या खासदारांनी पक्ष बदलणाऱ्या खासदारांनी त्याला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर त्यानं सांगितलं की त्या समोरच्या पत्रकाराला त्यानं सांगितलं की तुम्ही मला प्रश्न विचारू शकत नाही, मी 4 खून केलेले आहेत आणि तुम्हाला बॉम्ब नसतं उडून द्यायची याची प्रकारची धमकी पत्रकाराला दिली. म्हणून कुठंतरी या माध्यमांची प्रसार माध्यमांची गळचेपी केली जाते आणि म्हणून या निवडणूक आयोगानं सुद्धा अशा या बेमुरवतखोर अशा असणाऱ्या खासदाराची दखल घेऊन त्याची खासदारकी रद्द करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर अशा खासदारांना जो आतंकवादी विचाराचा खासदार आहे, ज्याला की म्हणजे लोकशाही जिथं कायदे तयार करणाऱ्या मंडळामध्ये विधिमंडळामध्ये सभागृहात बसणाऱ्या खासदारानं जर त्याची अशी भाषा असेल, तर पत्रकारांच्या विषयी भाषा असेल, तर सामान्य नागरिकांचा तो काय प्रश्न सोडवू शकतोय. म्हणून अशा या खासदाराला तात्काळ निलंबित केलं पाहिजे, खासदारकी रद्द करून त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करायला पाहिजे. या मागणीसाठी आम्ही केज तालुका पत्रकार संघाच्या वतीनं सर्व पत्रकार या ठिकाणी एकजूट होऊन या संजय दिना पाटलाच्या विरोधात आम्ही आदरणीय या प्रशासनाला निवेदन देणार आहोत आणि त्याच्यामध्ये याची मागणी करणार आहोत की या खासदाराची अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्या, ज्याला की म्हणजे कायद्याची भाषा जर कळत नसेल, अशा या खासदाराची खासदारकी रद्द करावी आणि इथून पुढे पत्रकारिता करताना म्हणजे खूप संघर्षाचा सामना करावा लागतोय. आम्ही तर कधी मध्ये म्हणजे असं म्हणत असतो की पत्रकारांना सुद्धा एखादा गारडा घेऊन पत्रकारिता करावी लागते की काय, कारण का आता म्हणजे इतकी अशा प्रकारचे पत्रकार हल्ले होतात, त्यांच्या मनासारख्या जर बातम्या छापल्या नाहीत, त्यांच्या विरोधात बातम्या छापल्या, त्यांचं सत्य जर बाहेर काढायचा प्रयत्न केला तर खासदारासारखे लोक जर म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीसारखे लोक आमच्यावर जर म्हणजे गरळ ओकीत असतील किंवा धमकवत असतील, तर सामान्य लोकांचं काय. सामान्य लोक सुद्धा अनेक वेळेस पत्रकारांच्या अंगावर येतात. हे आदरणीय आपल्या पत्रकार जाधव साहेबांसारख्या अनेक पत्रकारांनी तसे अनुभव घेतलेले आहेत आणि आपल्याला सुद्धा छोटे मोठे असे अनुभव येतात. एखादी बातमी छापली तर आपला धमक्याचे फोन सुद्धा येतात. म्हणून या पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची जो संमत झालेला आहे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारचे जे कोणी पत्रकार धमकवण्याचं काम करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. या मागणीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि या संजय दिना पाटलाचा आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी निषेध व्यक्त करून त्यांना तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी करीत आहोत. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तात्या गवळी, केज, बीड. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.